मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे रेल्वे कोर्टामध्ये हजर झाले। 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचं देखील मोठं नुकसान केलेलं होतं। या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह 7 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी आधी कल्याण न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती, मात्र यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला। आता या प्रकरणी आज ठाणे रेल्वे न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार असून राज ठाकरे या सुनावणीला स्वतः हजर आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता याच ठाण्याच्या जिल्हा कोर्टात पोहोचलेले आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे जिल्हा सत्र न्यायालय ठाण्याचं आहे, जिकडे आता मनसे अध्यक्ष आज गेले, त्याच्यासोबत अविनाश जाधव आणि ठाण्याचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे लोक तिकडे गेलेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जो पोलिसांचा फौजफाटा होता तो या ठिकाणी त्याला करण्यात आला होता। मात्र आता जी सुनावणी आहे ती सुरू आहे वरच्या कोर्टात, आणि त्या कारणाने कुठं ना कुठे या जिल्हा कोर्टात जिकडे खऱ्या अर्थानं 2008 सालाची हे संपूर्ण प्रकरण आहे, रेल्वे भरतीच्या वेळीचं प्रकरण, 2008 सालाचं प्रकरण, त्यांना कुठे ना कुठे आज त्याच्याबद्दलच्या गोष्टी निर्णय बाहेर येतोय का, काय कोर्ट सांगतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज या इकडे 11 वाजता दरम्यान येणार होते, ते अगदीच 11 वाजता थेट इकडे आलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आता पुढची जी गोष्टी आहे त्याची सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो मनसेचे अनेक पदाधिकारी इथं आता गर्दी करून आले आहेत, कारण एकंदर पाहिलं गेलं मुलुंड चकनाकापासून इथेपर्यंत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन मनसेने देखील केलं आहे। आणि आताच्या घटकेला 2008 सालाचं विक्रांत आपण म्हणतोय ते कारणच हे की रेल्वे भरतीच्या वेळी जे काही गोष्टी घडल्या होत्या त्याबद्दल अनेक मनसैनिकांवर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ची कारवाई करण्यात आली होती, केस करण्यात आली होती। त्याची केस 2008 सालाची आहे, त्याचा आज निर्णय येतोय का, कारण एकीकडे कोर्टमध्ये सादर व्हावं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगितलं होतं। ह्याच्या अगोदर सुद्धा अनेकदा त्यांना बोलवण्यात आलं होतं, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेव्हा आले नाहीत। यावेळी जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले आहेत तेव्हा त्यांच्यासोबत अविनाश जाधव, रवींद्र मोरे आणि ठाण्याचे अनेक पदाधिकारी इथे आले आहेत। त्याच्यासोबत खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मनसेचे नितीन सरदेसाई सुद्धा त्यांच्यासोबत आले। त्यामुळे कुठे ना कुठे आता या सगळ्या प्रकरणात काय पुढची माहिती कोर्ट देत आहे किंवा कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेलं तर महत्त्वाची ही गोष्ट आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट कोर्टात 11 वाजता दरम्यान पोहोचलेले आहेत, आणि कोर्टाची आता पुढची जी कोर्टची जी प्रक्रिया असते त्याची आता सुरुवात आज झालेली आहे। बरं श्रेयस, सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे का? सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातले काही तपशील हाती येत आहेत? अद्यापपर्यंत सुनावणीला आतापर्यंत असं म्हणतात की अजूनपर्यंत माहिती जी आहे ती मिळाली नाही, पण सुरुवात सुनावणी झाली आहे। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोर्टाच्या आत गेलेले आहेत। आपण पुन्हा एकदा बघूया तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोर्टाच्या आत गेलेले आहेत, त्यांच्यासोबत पदाधिकारी जे गेले आहेत। सुनावणीला सुरुवात ज्याला आपण म्हणतो मिळालेली, मात्र कुठलीही माहिती अद्यापपर्यंत मिळाली नाही आहे। 2008 सालाची जी गोष्ट असं मी पुन्हा एकदा विक्रांत सांगतो, आपल्या प्रेक्षकांना पण सांगावं लागेल की रेल्वे भरतीच्या वेळी जे काही लोकांना मारलं होतं, मारहाण झाली होती, भाषणं जी गेली होती, त्या संदर्भातली ही केस होती। खरं तर ही केस कल्याणमध्ये होती, पण कल्याणमधून त्याच्यानंतर काही वर्षांपूर्वी ही केस आता ठाण्यात आणलेली आहे आणि ठाण्याच्या या कोर्टात सुरू आहे। अनेक वर्षांपासून ही केस जी आहे ती कल्याणला सुरू होती, मात्र आता ती ठाण्याला आणण्यात आली, आणि ठाण्याला आणल्यानंतर या बहुधा पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे या केस निमित्तानं इथे आलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तर लागलंच आहे, पण त्यासोबतच सुनावणीमध्ये काय घडतं आहे आणि मागेचं मेन कारण आहे तरी काय, या गोष्टीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र आता जी प्रक्रिया आहे कोर्टाची त्याला सुरुवात झालेली आहे। काय गोष्टी घडतील, काय कोर्ट सांगेल, ह्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।